आज पुढारी समूहाच्या वतीनं पुढारी महाआयकॉन्स या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खरं तर समाजामध्ये अनेक असे लोक असतात जे उल्लेखनीय काम करत असतात, समाज उपयोगी काम करत असतात, त्यांचं कौतुक होणं गरजेचं असतं आणि ते काम आज पुढारीने केलेलं आहे। अनेक मान्यवर उपस्थित होते। माझ्यासोबत आता निलेश मोहरीर दादा आहे। निलेश दादाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे, संगीतकार आहे, अतिशय सुप्रसिद्ध संगीतकार निलेश दादा आहे। निलेश दादा, आधी तर कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित होतात, काय तुमच्या भावना आहेत एकंदरीत कार्यक्रमाविषयी काय वाटतं? कार्यक्रम खूपच दर्जेदार होता आणि मी पुढारीचे आभार मानतो की त्यांनी आज या कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं आणि मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली। पुढारीनी खूपच विचार करून मला वाटतं हे सगळे अवॉर्डीज तुम्ही क्युरेट केले होते आणि कसं आहे की समाजाच्या अनेकविध स्तरांवर जे खूप बहुमूल्य काम करत आहेत, जे लोक समाजाला एक योगदान देत आहेत, नुसतं समाजाकडून घेत नाही आहेत, खूप प्रमाणात देत आहेत समाजाला, तर अशा समाजरत्नांना निवडून म्हणजे ते अगदी पब्लिक सर्व्हिसचं क्षेत्र असेल किंवा इनोव्हेशन असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते अगदी लेगसी बिझनेस हाऊसेसपर्यंत असेल, तर ह्या सगळ्यांची तुम्ही खूप बारीक नजर ठेवून या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यांची दखल घेतलीत आणि त्यांना जगासमोर आज त्यांचं काम आणि त्यांचा गौरव केलात। तर यासाठी मला वाटतं मी पुढारीचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला या इतक्या भव्य सोहळ्याला आणि या सगळ्या समाजरत्नांना जवळून बघण्याचं, त्यांचं काम जाणून घेण्याचं आणि त्यांचं कौतुक करण्याची मला संधी मिळाली, यासाठी मी पुढारीचे आभार मानतो। निलेश दादा, एकंदरीतच समाजामध्ये पुरस्कार सोहळे होणं किती गरजेचं आहे, म्हणजे कौतुक होणं किती गरजेचं आहे असं वाटतं, जे आता पुढारीने सुरू केलेलं आहे? मला वाटतं पुरस्कार सोहळे नक्कीच झाले पाहिजेत, कारण त्यांनी समाजाचं जे काही चित्र आहे, जे काही घडतं आहे समाजात, ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, तर त्या अजून वृद्धिंगत व्हाव्यात, ह्याच्यासाठी मला वाटतं मदत होते, ऊर्जा मिळते सगळ्यांनाच काम करण्याची। आणि मला असं वाटतं कलाकारांना खूप पुरस्कार मिळत असतात, दिले जात असतात, तर कलाकारांव्यतिरिक्त जे समाजरत्न आहेत खरे, जे समाजाला खूप जास्त प्रमाणात योगदान देत आहेत, तर त्या लोकांचा गौरव करणं, त्यांचा उल्लेख होणं आणि त्यांना सेलिब्रेट करणं हे खूप मला वाटतं गरजेचं आहे आणि पुढारीने ते सुरू केलं आहे महाआयकॉन अवॉर्ड्सच्या निमित्ताने, तर पुढारीचं खूप खूप अभिनंदन। मला थोडं त्या नावाविषयी सुद्धा बोलायचं, म्हणजे आयकॉन नाही, आपण महाआयकॉन पुरस्कार देतोय आणि त्यात महा असल्यामुळे महाराष्ट्राचा आयकॉन असंही होतंय, त्याबद्दल नाव खूपच छान आहे, क्रिएटिव्ह आहे, कोणाचंही मला माहीत नाही, पण खरंच सुंदर नाव ठेवलं आहे पुरस्काराला। आणि आयकॉन मी असंच म्हणेन की पुन्हा तेच म्हणेन की जे लोक फक्त समाजाकडून घेतात, त्यापेक्षा त्या व्यतिरिक्त जे लोक समाजाला खूप काही देतात, ते मला वाटतं खरे आयकॉन्स असतात आणि त्या लोकांना तुम्ही सेलिब्रेट करताय। सो आय एम कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल। थँक्यू सो मच दादा, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि ही सगळी प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आपल्यासोबत निलेश मोहरीर दादा होता, त्यांनी एकंदरीत कार्यक्रमाबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन विजयसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।